आणि ही दृश्य महत्त्वाची आपण पाहतोय। मुंबईमधून सध्या उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले। त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे आहेत। त्याचप्रमाणे या मतदारसंघातले उमेदवार अनिल परब देखील दिसत आहेत। थोडंसं पुढे थोडंसं पुढे केबल पुढे तर वांद्रे पूर्व इथल्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये मतदानाचा हक्क बजावून उद्धव ठाकरे आता बाहेर पडलेत आणि माध्यमांबरोबर बोलतात। तुम्हाला कोणी सांगितलं हे उघड आहे आता? अनिल परब तर माझा शिवसेनेचा उमेदवार आहे आणि एकूण ही या मतदारसंघाची जर का परंपरा पाहिली तर मुंबईतला पदवीधर मतदार आणि यावेळेला शिक्षक सुद्धा हा शिवसेनेच्या पाठी उभा राहील याची मला खात्री आहे। सर हम देख रहे हैं कि उद्यापासून अधिवेशन मराठी नहीं, कल की बात कल करेंगे ना, वहाँ आऊंगा ना मैं। लोकसभा में अध्यक्ष पद का चुनाव हो चुका है, विपक्ष भी दिया था। सुनो, ये सारे बातें मैं कल करूंगा। कल मैं आ रहा हूँ, वहाँ आपके पोडियम पर आकर मैं बात करूंगा। आज के दिन इस चुनाव के बारे में महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। आदित्य बरोबर सांगेल। महापालिकेची ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी। त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो, अंडरग्राऊंड कार पार्कची पण गरज नाही आहे, क्लब हाऊसची गरज नाही आहे। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। 91 एकर जागा पुन्हा त्या क्लबला देण्यात येणार आहे। नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलं आहे कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं ह्याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा पण उभारू। उद्या ऐका एक मिनिट, उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। तर मुंबईत होणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या थीम पार्कला आता आमचा विरोध आहे आणि आम्ही या संदर्भात निश्चितच भूमिका घेऊ आणि विरोधात उतरू असं आदित्य ठाकरे